ओम शांती। आज आहे 24/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, या महाभारत युद्धामध्ये जुने सृष्टीरूपी झाड नष्ट होणार आहे, म्हणून युद्धाच्या आधी बाबाकडून संपूर्ण वारसा घ्या। प्रश्न आहे, बाबांना मातांचे संघटन हवे आहे, परंतु त्या संघटनची विशेषता काय असेल? उत्तर आहे, अशी संघटना असावी जी देही अभिमानी राहण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करेल। ज्यांना पक्का नशा असेल की आम्हाला पावन बनून पावन दुनिया बनवायची आहे, पतित बनायचे नाही। नष्टोमोह ग्रुप असावा, तेव्हा काही चमत्कार करून दाखवेल। कोणातही आसक्ती असता कामा नये। मोहाची आसक्ती खूप नुकसान करते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. या जुन्या शरीरामध्ये राहत असताना राजयोगाचे शिक्षण शिकून 21 जन्मांसाठी कमाई करायची आहे, म्हणून शरीराची काळजी घ्यायची आहे। बाकी या शरीराबद्दल आसक्ती बाळगायची नाही। 2. असा अभ्यास करायचा आहे की अंतकाळामध्ये एक शिवबाबाच लक्षात राहतील। दुसऱ्या कोणत्याही चिंतनामध्ये जायचे नाही। आपले स्वतःचे कल्याण करायचे आहे। आजचे वरदान आहे, बाबा सारखे ज्ञानसंपन्न बनून अनभिज्ञता अर्थात अजाणतेपणाला नाहीसे करणारे ज्ञान स्वरूप योगयुक्त भव। स्पष्टीकरण आहे, बाबा सारखे ज्ञानसंपन्न बनण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अजाणतेपणा असत नाही। ते या गोष्टीची मला कल्पनाच नव्हती असे म्हणून स्वतःला सोडवू शकत नाहीत। ज्ञानस्वरूप मुलामध्ये कुठल्याही गोष्टीचे अज्ञान राहू शकत नाही, आणि जे योगयुक्त असतात त्यांना हाच अनुभव होतो की जणू काही त्यांना आधीपासूनच सर्व काही ठाऊक आहे। त्यांना हे ठाऊक असते की मायेची छमछम रिमझिम अर्थात दिखावा काही कमी नाही। माया देखील खूप आकर्षक आहे, म्हणून तिच्यापासून जरा जपून राहायचे आहे। ज्यांनी मायेच्या ज्ञानाला सर्व प्रकारे समजून घेतले आहे, त्यांचा पराभव होणे असंभव आहे। स्लोगन आहे, जो सदैव प्रसन्नचित्त असतो तो कधीही प्रश्नचित्त होऊ शकत नाही। ओम शांती।